एका शेतकऱ्याच्या शेतात गुप्तधन वर आलं। एका मांत्रिकानं विधी केले आणि डोळ्यादेखत जमिनीतून दोन मोठे हंडे वर काढले। पण शेवटी अशी एक चूक झाली की ज्याने तो शेतकरीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना सध्या उघडकीस आली आहे। एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक एके दिवशी एक मांत्रिक शेतकऱ्याला भेटला। तो बोलू लागला की शेतकऱ्या, तुझ्या शेतात दोन हंडे आहेत, दोन गुप्तधनाचे हंडे मला दिसत आहेत, ते मी बाहेर काढून देतो। शेतकरी काय वेळाने तयार झाला। तब्बल 3 दिवस 5 वेगवेगळ्या पूजा करून चौथ्या दिवशी चमत्कार घडला। जमिनीतून गुप्तधनाचे 2 हंडे प्रत्यक्षात बाहेर आले। पण शेवटी एक चूक झाली आणि त्या शेतकऱ्यासोबत घडलं असं काही की ज्याचा विचारच कुणी केला नसेल। खरं तर ही घटना जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली, याचा व्हिडिओ गुपचूप एका व्यक्तीनं काढला। शेतात काय होतं हे पाहण्यासाठी एक व्यक्ती तिथे गेला होता। त्याने गुपचूप त्याचा व्हिडिओ काढला। तो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकला। तो व्हायरल झाला। पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस तिथे आले। तोपर्यंत हंडे वर काढून ठेवले होते। मांत्रिक निघून गेला होता। मांत्रिक म्हणाला होता, मला शेवटची पूजा करायची आहे, मी 2 दिवसात एक गुपित वस्तू घेऊन येतो, तोपर्यंत हंड्याला वस्तू हात लावू नका। हंडे शेतकऱ्याच्या तळघरात लपवले होते। मांत्रिकाला फोन लावले, मांत्रिक येत नव्हता। पोलिसांना शेतकऱ्यांनी सगळी घटना सांगितली। पोलिसांनी मांत्रिकाला फोन लावला। दुसऱ्या दिवशी मांत्रिक आला आणि मांत्रिक आल्यानंतर जे घडलं त्याने पोलीस देखील हादरले। खरं तर आजच्या युगात गुप्त व धनावर कोणाचाच भरोसा नाहीये। पण त्या मांत्रिकाने ते हंडे काढून दाखवले खरे, पण त्या हंड्यात असं काय निघालं? तो 2 दिवस का गायब होता? हंडे उघडल्यानंतर काय अशी चूक झाली की ज्यामुळे शेतकऱ्याचं अगदी सगळीकडे ही गोष्ट व्हायरल झाली? त्या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत नंतर काय घडलं, चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातून एक घटना सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये गोविंद वंजारी हे आपल्या शेतात कष्ट करून प्रामाणिकपणे जगणारे एक शेतकरी होते। त्यांचं आयुष्य अगदी शांततेत सुरू होतं। पण एक दिवस त्यांच्या शेतात बांधावरून जात असताना एक वेगळाच माणूस त्यांच्या नजरेत पडला। अंगात भगवी वस्त्रे, कपाळावर मोठा टिळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि डोळ्यात अजबच चमक असलेला तो माणूस म्हणजे मोहम्मद कादर उर्फ शेख महाराज। तो मूळचा कर्नाटकातील विजापूरचा राहणारा होता। शेख महाराजने गोविंद याच्या शेतात पाऊल ठेवलं, तो एकाएकी थांबला। त्याचं शरीर थरथरू लागलं, जणू काहीतरी त्याला अदृश्य शक्ती जाणवत होत्या। तो गोविंद याच्याकडे पाहत अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाला, तुझ्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे। तुझ्या पूर्वजांनी या जमिनीच्या कुशीत प्रचंड संपत्ती गाडून ठेवली आहे। मला जमिनीच्या आत 2 मोठे हंडे स्पष्ट दिसत आहेत। ते जास्त खोल नाहीयेत, अगदी वरच आहेत। गोविंद याचा सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण शेख महाराजने त्याला भूतकाळाबद्दल आणि घरातल्या अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या फक्त गोविंदालाच ठाऊक होत्या। त्यामुळे गोविंद याच्या मनातली शंका दूर झाली। त्याचा बाबावर भरोसा बसला। त्याला वाटला हा साधा सुद्धा माणूस नसून एक महान मांत्रिक आहे। महाराज म्हणाला, हे धन काढणं सोपं नाही, यासाठी खूप मोठी दैवी ऊर्जा लागेल। सुरुवातीला आपल्या भूमीची शांती करावी लागेल, त्यासाठी काही तांत्रिक वस्तू, दुर्मिळ जडीबुटी आणाव्या लागतील, ज्याला मोठा खर्च येईल। गोविंद याने विचार केला की जर कोट्यावधीचं धन मिळणार असेल तर सुरुवातीला थोडा खर्च करायला काही हरकत नाही। त्यांनी तात्काळ होकार दिला। पहिल्या पूजेसाठी महाराजांनी 2 लाख रुपयाची मागणी केली। अत्यंत गुप्तपणे शेतकऱ्या कोपऱ्यात रात्रीच्या वेळी पहिली पूजा सुरू झाली। अग्नी प्रज्वलित करण्यात आला। विचित्र भाषेत मंत्र म्हटले गेले। हवेत एक वेगळा सुवास दरवळू लागला। गोविंद फार संमोहित झाला होता। पण प्रेक्षकांनो, इथे एक गोष्ट मोठ्या चक्रव्यूहाची सुरुवात होत होती। ज्या मांत्रिकाला गोविंद दैवी पुरुष समजत होते, त्याच्या मनात नेमकं काय शिजत होतं? पहिल्या पूजेनंतर शेतात काय घडलं पहा आता ती खरी गोष्ट। पहिल्या पूजेनंतर शेख महाराज जमिनीवर हात टेकून त्यानं डोळे मिटले। मनाला ऊर्जा जागृत झाली। धन हळूहळू वर येत आहे, पण विघ्न खूप मोठं आहे। धन रक्षण करणाऱ्या शक्ती शांत करण्यासाठी दुसरा आणि तिसरा विधी करावा लागेल। आता महाराजांचा प्रभाव गोविंद याच्यावर पूर्णपणे पडला। दुसऱ्या विधीसाठी महाराजांनी दुर्मिळ प्राण्याचे अवशेष आणि शुद्ध सोन्याचा वरख आणण्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी केली। गोविंद यांनी बँकेतून आणि ओळखीच्या लोकांकडून पैशाची जुळवाजुळव केली। वरून रोकड महाराजांच्या हातात स्वाधीन केली। प्रत्येक पूजेसाठी महाराज चमत्कार दाखवायचा। गोविंद याचे डोळे पांढरे व्हायचे। महाराज रिकाम्या हवेतून कुंकू काढायचा, पाण्याने भरलेल्या पात्रात अग्नी पेटवायचा। हे पाहून गोविंद वाटू लागला हा मांत्रिक चमत्कार आहे। हळूहळू दिवस सरकत गेले। विधींची संख्या वाढत गेली। कधी नजरबंदी उतरवण्यासाठी तर कधी ग्रहदोष निवारण्यासाठी। प्रत्येक चक्राला महाराज लाखो रुपयाची कॅश घेत होता। गोविंद देखील देत होता, कारण की गोविंदाला माहित होतं पैसे खूप मिळणार आहेत। आतापर्यंत 5 ते 6 पूजा पार पडल्या। प्रत्येक पूजेसाठी महाराज शेतातील एका विशिष्ट जागेकडे बोट दाखवून म्हणायचा, बघा आता हंडा फक्त 5 फूट खाली राहिला आहे।
मला आता आवाज येतो आहे. पैशांचा ओघ सुरू होता. गोविंद याचा खिसा आता जवळपास रिकामा होत चालला होता. हवेतून कुंकू काढणारा, पाण्यातून आग लावणारा बाबा हा खरंच चमत्कारी होता का, की याच्या मागचं काही सत्य होतं? आतापर्यंत जवळपास 7-8 वेगवेगळ्या पूजा झाल्या होत्या. गोविंद यांनी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी, शेतावर घेतलेलं कर्ज, सोनं गहाण ठेवून 1 कोटी जवळपास काही पैसे त्यांनी जवळपास दिले गेले होते. 11 सप्टेंबरच्या रात्री घनदाट जंगलामध्ये तो त्या ठिकाणी निघून गेला. त्याला आता एक मोठी पूजा करायची होती. शेतात फक्त गोविंद आणि शेख महाराज होते. संपूर्ण शेतात लिंबू, टाचण्या, काळे कापड आणि मानवी कवटीसारख्या भीतीदायक वस्तू ठेवल्या होत्या. महाराज अत्यंत वेगानं मंत्रोच्चार करत होता. त्याचा आवाज हिंस्र प्राण्यासारखा वाटत होता. अचानक त्याने गोविंद यांना डोळे घट्ट मिटायला सांगितलं. जमिनीवर जोरात जोरात थाप मारली. काही क्षणानंतर जेव्हा गोविंद याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जमिनीच्या आतून हळूहळू 2 जुने तांब्याचे पितळी मोठे हांडे बाहेर येत होते. ते हांडे चक्क जमिनीतून वरती प्रगट होत होते. हात्याटात डोळ्याचा पांढरा करणारा चमत्कार पाहून गोविंद यांनी महाराजाच्या चरणावर लोटांगण घातले. तो क्षण एवढा अद्भुत होता की गोविंद यांनी आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ नंतर व्हायरल होणार होता. ते दोन्ही हांडे शेतात एका जागी ठेवण्यात आले. गोविंद आनंदाने वेडा झाला. त्याला वाटलं आता आपलं दारिद्र्य कायमचं संपलं. पण तो हांडा उघडणार इतक्यात शेख महाराजांनी त्याचा हात धरला आणि अत्यंत कठोर स्वरात ओरडला, थांब, जर आत्ताच हांडा उघडलास तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाचा तात्काळ अंत होईल. या धनावरील शेवटचा आणि अंतिम विधी अजून बाकी आहे. त्या विधीशिवाय या धनाचा उपभोग घेणं म्हणजे विनाशाला आमंत्रण. मी या धनाला शांत करण्यासाठी विजापूरहून अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र भस्म घेऊन येतो. तोपर्यंत या हांड्याला स्पर्श करू नको. ऐकून गोविंद हादरला. त्यांनी हांड्याला हात लावण्याचं धाडस केलं नाही. महाराज तिथून निघून गेला. गोविंदने नंतर प्रचंड फोन केले पण फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी फोन केला, नंबर नॉट रिचेबल. हांड्याचं झाकण आता गोविंद उघडणार होता. झाकण उघडताच साधारणपणे आता जे सत्य दिसणार होतं त्याने तो हादरणार होता. काही वेळातच पोलिसांना याची माहिती कळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विचारलं हा काय प्रकार आहे. त्यावेळेस गोविंदने त्यांना असं सांगितलं. पोलिसांनी त्या बाबाला फोन केला. बाबाचा काय फोन लागत नव्हता. तेव्हा पोलीस त्याला म्हणाले की ते हांडे दाखव. शेवटी हांडे हे वर काढण्यात आले. हांड्याचं आता झाकण उघडायचं होतं. हांड्याचा जो कलर होता, हांड्याचं जे मटेरियल होतं किंवा हांड्याचं जे एकंदरीत वातावरण होतं तर ते जुन्या काळातलं वाटत होतं. म्हणजे कमीत कमी 50-100 वर्षापूर्वीचे ते हांडे आहेत असं स्पष्टपणे दिसत होतं. काही तज्ज्ञ लोक आले होते. तज्ज्ञांनी भिंग लावून त्या हांड्याला बघितलं तर हांड्यावर देखील विचित्र खुणा त्या ठिकाणी दिसत होत्या. काही वर्षापूर्वी हे हांडा पुरलेला असावा असं स्पष्टपणे त्याच्यातून दिसत होतं. आता वेळ आली होती त्याचं झाकण उघडायची. खरं तर आता झाकण उघडायला एकजण सरसावला पण तेवढ्यात गोविंदला बाबाचे शेवटचे शब्द आठवले. बाबा म्हटले होते की हात लावू नकोस नाहीतर तुझं वाटोळं होईल. आता झाकण उघडायच्या आधी त्याला साधारणपणे खूप मोठी शंका येत होती. आता त्यांनी काय केलं, त्याने तो जो हांडा होता तर तो हांडा उघडायला सुरुवात केली. दोन्ही हांड्यामध्ये एक झाकण होतं आणि त्याने ते झाकण उघडलं. झाकण उघडल्यानंतर त्याला वाटलं हिरे मानके किंवा हिरे असतील, सोने चांदी असतील. पाहतो तर काय, त्याच्यात केवळ दगड, गोटे, वाळू साधारणपणे दिसलं होतं. आता त्याला समजलं होतं की आपली फसवणूक झाली. ताबडतोब पोलिसांनी एक पथक बोलवलं. पथक विजापूरला पाठवलं. त्या भोंदू बाबा शेख महाराजला राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. तपासात समोर आलं की 1 कोटीहून जास्त रक्कम त्या शेतकऱ्याकडून त्याने लुबाडली होती. तर अशा प्रकारची बातमी ही सोलापुरातून बाहेर आली. आता ही घटना मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2025 झालेली आहे. तर ही घटना आजही सध्या व्हायरल होत आहे. तर तुमचं या घटनेवर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.